नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. कशा आहात सगळेजण? चला 8:15 वाजलेत. आता मी परीला सोडायला चालली आहे. परी अशी रेडी होऊन तयार उभी आहे. तिला वाटलं मी फोटोच काढते आहे, तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. परीला सोडून येते आता मी. हाय, नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आत्ताच मी जाऊन परीला सोडून आली आणि परीला सोडून येताना तिथं झाडं आहेत फुलाची वगैरे. जाऊन मी ही फुलं आणली. आणि आता देवपूजा वगैरे उरकून घेते. परीला सोडून आली. परीचा डबा वगैरे सगळा झाला आहे. आता स्वयंपाक वगैरे पण सगळा झाला आहे. फक्त कपडे आणि भांडी आणि फरशी वगैरे राहिली, बाकी काही नाही. भांडी पडली तिथं, आता भांडी घासायची. स्वयंपाक पण झाला आहे. काल आप्पे केलेले थोडेसे राहिले, आता ते टाकून देते कारण आता कडक झालेत ते. माझी भांडी कायम अशीच राहतात, छान वाटतात, मला खूप आवडतात. तिथली ताटं वगैरे सगळी मुलांनी काढली आणि वरती थोडासा पसारा आहे. तर चला आता देवपूजा वगैरे करून घेतली मी. तिथं फुलाची झाड असल्यामुळे ना येताना मी फुलं वगैरे आणि ते खूप छान असतात आणि त्यांना हे करून मग त्यांना असतात, मग मी राहिलेली काही असतात ना ती आणते. आणि ह्या पांढऱ्या फुलांचं तर दारातच आहे. ती सगळी फुलं आणल्यानंतर मग मी देवपूजा वगैरे करायला घेते. छान वाटतं जरा देवपूजा वगैरे केली. पहिलं कपडे वगैरे धुण्याच्या अगोदरच आपण देवपूजा केलेली बरी असते म्हणून देवपूजा करते. आता देवपूजा झाल्यानंतर आम्ही बेडवरच झोपलो होतो तिघं पण, त्याच्यामुळं मग ते काढलं पटकन. अंथरूण वगैरे घडी करून घेतले आणि हृदयचं चाललं होतं इथं मध्ये मध्ये. तर त्याला काय माहीत असं, म्हणजे मुलांना कसं असतं ना, काय करते मम्मी, असं कुतूहलच वाटतं जरा प्रत्येक गोष्टीचं. त्याच्यामुळे ना तो असा मध्ये मध्ये करत होता आणि बघत होता मुद्दामून. खूप असा म्हणजे आगाऊ येतो, त्याला आवडतं असं, म्हणजे खूप नोटंकी येतो. पटकन मी अंथरूण वगैरे घडी करून घेतलं आणि बेडमध्येच ही गादी जी आहे ती उषा वगैरे सगळ्या खाली करून घेतल्या. आणि ही जी गादी आहे ती थोडीशी, एवढं काही घाण नाही आहे. मी हे रात्रीचं माझ्या गावाकडच्या सोफ्याला हे कवर घेतलं होतं, मग त्याचा उपयोग इथं पण होऊन जाईल म्हटलं. त्याला काही हे बसलंच नव्हतं, त्याच्यामुळे मग इथं उपयोग होईल म्हणून मी इथं आणलेले. आणि यात पण माझ्या अंथरूण पांघरूण आणि माझ्या साड्या वगैरे पण मी यात भरून ठेवले. यात खूप पसारा बसतो भरपूर, असं आपल्याला म्हणजे असं वरती दिसतही नाही सोफा आहे असंच वाटतं. पण उषा खूप मस्त होतं. उषा वगैरे सगळ्या ठेवून घेतल्या आणि ह्याचं बेडशीट मी काढलं होतं, धुवायला टाकलं होतं. मग हे सगळं आवरल्यानंतरून मग झाडून वगैरे काढायला घेतलं. आणि इथं छोटा मोठा काहीतरी पसारा असतो ना, हे हृदयचं कसं असतं, रात्री झोपताना तो थंडी असो नाही तर उन्हाळा असो शर्ट वगैरे काढून झोपायची सवय आहे त्याला, काय माहिती. मग इथं मी आता हे करून घेतलं आणि ह्याची टोपी काहीतरी मध्ये 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 असतंच याचं, त्याच्यामुळे मी तिथं टाकली. कारण तो आतमध्ये ठेवू नाही देत, सगळा पसारा असा घाणच करतो. मग हे बघा सगळं असं चालूच असतं. हे परी जाताना परीचं आवरलं होतं, बॉटल वगैरे सगळे वरती आवरून घेतलं मी पटकन. मग झाडू वगैरे मारून घेतला. त्याचं खेळणी तर अशी पडलेलीच असतात आणि कुठलंच टिकवून ठेवत नाही तो. आणल्यानंतर 1-8 दिवस तो व्यवस्थित वापरतो. इथं आता ते काहीतरी बारक्या JCBचा वगैरे पडलेले तुटलेले. इथं मी हा टेबल फॉल लावायला रात्री घेतला होता आणि हा बघा भोंगळा कसा फिरतोय. तो म्हणतोय मी पाणी आणतो बाहेर. इथे जरा आमच्या गरम पाण्याचं म्हणजे वरती सोलर आहे, सोलरमुळे बाहेर नळ आहे, त्याचं पाणी तो मला म्हणतोय की मम्मी मी आणतो. म्हणून तो बकेट घेऊनच गेला आहे. त्याला आंघोळ घालायची आहे मला अजून. बरं बाबा ठीक आहे म्हटलं घे. मी इकडचं तो सगळं झाडून वगैरे मारून घेते. आणि अचानकच व्हॉइस ओव्हर करताना मला कॉल आला होता, मग त्यामुळे हे राहिलं. मग आता हे सगळं झाडून वगैरे मारल्यानंतरून मग मी, म्हणजे इथे कसं असतं पसारा असतोच, त्याच्यामुळे मी आतलं तेवढं पुसून वगैरे देवपूजा वगैरे करून घेते. कारण इथं तो झोपलेला असतो ना, तो नाही उठत, मग ते थोडंसं राहतं. मग त्यापेक्षा एकदाच घेतलेलं परवडतं. त्याच्यामुळे फुगे बड्डेचं तर डेकोरेशन अजूनही मी फोडते म्हटलं तरी तो काय मला फोड वगैरे देत नाही आहे. ते जाऊ दे म्हणलं. इथं त्याचा TV वगैरे चालूच होता, त्याच्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करते, नाहीतर ओरिजिनल व्हॉइसच द्यायचं माझं तरी हे असतं. पण ठीक आहे म्हटलं. तो आता बाहेर जाऊन मला आवाज देतोय मम्मी ये चावी घेऊन ये, असं ये त्याचं बडबड बडबड चालूच असते. मग इथं झाडून मारल्यानंतर मी जाऊन पाणी वगैरे आणलं बाहेरून. आणि हे सगळं असं कितीही भरलं तरी हे असं हेच होतं. आणि ह्या झाडूनच मला कम्फर्टेबल वाटतं, स्वच्छ पण निघतं. आणि इथं मी पाणी वगैरे आणलं आणि मग त्याला आंघोळ घालायला घेतली. इथे आंघोळ
इथं आता त्याचं चालू असतं. ब्रश वगैरे केला होता त्यांनी, मी कोलगेटला त्याला ब्रश करून लावून दिला होता इथं. आणि मांडणीवरचं पण मला असं म्हणजे तिथल्या तिथं असं म्हणजे भांडी वगैरे अशी मांडून ठेवायला खूप आवडतं मला. छान वाटतं, भरपूर भांडी असावी असं वाटतं. भांड्यांशिवाय काही घरात म्हणजे हे नाही दिसत. तरी इथे अशी मांडणी नाही आहे फरशीची वगैरे. कडप्याची मांडणी असलं की खूप छान बसतात भांडी. इथे तसं नाही आहे, त्याच्यामुळे मी हे ठेवलं आहे इथं झाडून वगैरे मारून. मी इथंच ती बारकी केरसुणं ठेवलेली होती. आणि त्या डब्यामध्ये ना ते कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये जे तांदूळ मी हे करून ठेवलं होतं ते ठेवलं आहे तिथंच. असं म्हणजे पाट वगैरे नाही आहे त्यामुळे मी खालीच ठेवलं आहे. त्याला सरकावून वगैरे मी झाडून मारते. त्या हृदयचं आंघोळ चालली होती, मस्ती चालली होती, बडबड करत होता तो खूप. पण त्याची बडबड ऐकायला गेलं की खूप असं बोलतो तो, त्याच्यामुळे मी जाऊ दे म्हटलं, घेतलं. त्याला पटकन आंघोळ वगैरे घेतली. बेडवर जाऊन बस म्हणून सांगितलं आणि कपडे पटकन लगेचच निरम्यात घालून घेतले. त्याची कशी मस्ती चालू असते, त्याचं चालूच असतं. त्याला कॅमेरा वगैरे चालू दिसला की झालं. मग मी कपडे तोवर थोडेच होते कपडे, त्याच्यामुळे एवढं काय नव्हतं. आणि फक्त ती बेडशीट वगैरे एक होती ती मी गरम पाण्यात थोडीशी घातली म्हणजे त्याच्यावर काय मुलं असं वरती बेडवर बसून पण काहीतरी खातात वगैरे, डाग वगैरे पडलेले असतात ना, त्याच्यामुळं मग ती गरम पाण्यात घातली म्हणजे ती पटकन निघते. थोडंसं ह्याचं उरलेलं होतं ना पाणी, त्यामुळं मग कपडे वगैरे निरम्यात घातले मी सगळे. आणि मग बाहेर गेले त्याचं आवरायला. आणि इथं कपडे सरळ करायचे आणि मग धुवून झाले की परत त्याला उलटे करून वाळायला घालायचे. ह्याच्यातच असा आपला टाईम जातो. आता इथं ह्याचा मेकअप उरकून घेतला, आवरलं. आणि याचं वेगळंच असतं, डोकं वगैरे विचरायचं, टिक्का लावायचा. आणि असं आवरलं ना तो पटकन असं ते आहे ह्यातच असं वरती उचलून घेतलं ना तो मिठी मारल्यासारखं करतो. आणि आता त्याचं आवरून बसलं आहे. आता जरा त्याला खायला वगैरे देते. 10 वाजलेत आता. आता फक्त माझे कपडे राहिलेत आणि किचनमधलं पण सगळं झाले माझं उरकून. स्वयंपाक वगैरे सगळा झाला आहे आता. देवपूजा केल्यानंतरच मी बाकीचं सगळं आवरले. अशी देवपूजा झाली माझी. देवपूजा झाल्यानंतरच मग मी हृदयला आंघोळ वगैरे घातली, कपडे निरम्यात घातले. आंघोळ घालतच त्याला आता झाले सगळे कामं. आता कपडे धुतले की मग कपडे आणि फरशी तेवढी राहिली. फरशी मी लास्टलाच पुसते, कारण कसं हा चहा वगैरे ह्याचं चहा नाश्ता झाला की तो असं म्हणजे घाण करतो ना, त्याच्यामुळे ना मी लास्टलाच पुसते फरशी वगैरे. आता तर
स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे. परीला सोडून आल्यानंतर मग मी बाकीचं सगळं रुटीनला लागते स्वयंपाकाचे वगैरे. तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता फक्त कपडे धुवून घेते आता आणि ह्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते. आणि व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला पण अजिबात विसरू नका. तर चला बाय. तरी ते मी ना किचनसाठी एक छोटंसं म्हणजे डेकोर म्हणजे चॉपर मागवलं आहे आणि तो कसा आला आपण बघूया. म्हणजे छोटीशी शॉपिंग म्हणा किचनसाठी. आणि मला हे खूप दिवस झाले घ्यायचं होतं त्याच्यामुळं मग मी घेतला. आता हृदयला बघितल्यापासून त्याला असं वाटतं की कधी काढते मम्मी, कधी काढते, कोणासाठी आहे, माझ्यासाठी आहे का तुझ्यासाठी आहे, लई प्रश्न विचारतो तो असतात. मग आता बघूयात. आणि ही ऑफर होती ना, मला खूप दिवस झाले घ्यायचं होतं, ऑफर चालू होती आणि किती 100, 110, 101 रुपयाला मला मिळाले. मी म्हणलं बरं झालं जाऊ दे. आणि बघूयात आता कसं मिळालं. आणि मला खरंच खूप दिवस झाले घ्यायचं होतं. म्हणजे हळूहळू थोडं आहे ना मी आता किचनमध्ये थोडंसं घ्यायला सुरुवात करते. दिसायला तर छानच दिसतंय, छान आहे. असं चॉपर मागवले मी, खरंच क्वालिटी पण छान आहे. असं गाडीला पण बघा तुम्ही, मस्त आहे. कलर पण असा म्हणजे छान आहे आणि मस्त आहे. जसं मी म्हणजे ते का भाजी कापायचं आहे जसं मी एक्सपेक्ट केलं होतं ना तसंच आहे. मला खरंच खूप आवडलं, छान आहे. 100 रुपयामध्ये काय मिळतं आजकाल, काहीच नाही. मग 100 रुपयाच्या मानाने तर बरंच आहे. आणि मला घ्यायचंच होतं खूप दिवस झाले तेवढंच. म्हणजे असं छान वाटतं ना. मला असं किचनमध्ये काय नवीन घ्यायला खूप आवडतं. तसं मध्ये जो स्टँड घेतला होता मी, तो स्टँड आणि त्या छोट्या भरण्या वगैरे आता चालले माझं की काचेच्या भरण्या वगैरे घ्यायच्या. आता हळूहळू घेईन, आवाज नाही घेणार. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि सोबतच पूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्येही सांगायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. बाय.